माझ्या बर्थडे दिवशी मी चढणार आहे इंडिया टफेस्ट माउंटेन गिरनार. 3600 फूट, 10,000 पायऱ्या आणि अंगावरती काटा आणणारा वारा. ही जर्नी आमच्यासाठी सोपी नव्हती. आज 11 जून आहे आणि रात्रीचे 11:54 झालेत. मी आता गिरनार या डोंगराच्या पायथ्याशी आहे, जिथं दत्त महाराजांचं मंदिर आहे, त्यांच्या पादुका ठेवलेल्या आहेत. आत्ता बरोबर 12 वाजता सुनीज माय बर्थडे स्टार्ट्स. आम्ही इथून पायऱ्या चढायची सुरुवात करणार आहे, कारण 12 जून 2025 बरोबर थर्सडे पण आहे आणि वी आर जस्ट स्टार्टिंग नाव. Ready? Yes. Let's go. Go. जे कोणी लोक मला आत्ता 12 वाजल्यापासून कॉल करत आहेत, थँक्यू सो मच फॉर ऑल युअर विशेस. आय एम सॉरी मी आत्ता इथं असल्यामुळं फोन उचलू शकत नाही. आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल फॉर एव्हरीवन्स लव्ह अँड सपोर्ट. मी सगळ्यांनी तिरुपतीचा पण ब्लॉग बघितला असणार. जेव्हा पायऱ्या चढत होतो तेव्हा कंटिन्युअसली माझा हार्ट रेट 180च्या वरती होतो. 187, 189 पर्यंत जात होतो. त्याची 3500 स्टेप्स आहेत आणि मी ते 2.5 तासात कंप्लीट केले. आत्ता आम्ही 700 पायऱ्या क्रॉस केल्यात, पण खरंच खूपच दम लागला आहे, कारण इथं कंटिन्यूस पायऱ्या आहेत. आम्ही आता एका हाईटला आलो आहे आणि इथून आता पूर्ण सिटी दिसायला चालू झाले. हे बघ इथून बघ, चांगलं जोर आलो रे. त्या डोंगरावरती जे सगळे लाईट्स दिसत आहेत तो सगळा वॉकवे आहे आणि वरती एकदम ऑलमोस्ट एक असं मून सारखी लाईट जी दिसते त्याच्यावर पण आहे. ते पण टॉप नाही आहे, त्याच्या पण वरती अजून. आणि आम्ही अजून खूप खालते. शेटजी रिटायर झालेले आहेत. शेटजी 1000 स्टेप्स कंप्लीट व्हायच्या आधीच संपून गेले, त्यामुळं शेटजी परत उतरायला चालू केलं आहे. आणि मला वाटते आम्हाला एक 1550ची पायरी दिसली. इथं ॲक्च्युअल स्टीप चालू झालं आहे, म्हणजे लिटरली कंटिन्यूस पायऱ्या आहेत. आमच्याबरोबर अर्धा तास आधी ज्या ग्रुपनी चालू केलं, आम्ही त्या ग्रुपबरोबर आहे आता. तर व्ह्यू तर इथून खूप चांगला आहे आणि कांट वेट टू गो इवन मोर फर्दर. आणि इथून आता दुःख वगैरे दिसायला पण चालू झालं आहे. म्हणजे हे खरं आहे, आपण जे माझ्याशी म्हणलो, ह्या देवस्थानाचं दर्शन मिळणं हे कुणाचं पण काम नाही. प्रत्येक पाऊल हे जड होत चाललं होतं, पण त्या जड पावलातही देवाच्या दर्शनाची आशा मला पुढे नेत होती. आणि इतक्यात जाणार आहेस का? खरंच विचार कर. ऐक, आपण ऋषभ 50% आणि हे बघ कुठं आहे बघ. आत्ता खरी चढ चालू व्हायला लागले. काय करतोस? माझा सल्ला आहे, जातोस का बघ. इच्छा आहे बांधणे, इच्छा लई जणांना असते. आणि इकडे काठी आणचल. 5 जणांमधले 2 मेंबर 1 तासाच्या आधी आउट आहेत. तुम्ही विचार करा. बापरे, केवढा आहे मध्ये. चला 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 बॉईज चला. कम ऑन, गुड पीस. माझ्या आयुष्यात मला वाटतं असं काहीतरी अनुभवीन सुद्धा. वेगळ्या लेवलचे कष्ट आहेत. दर्शन त्रास पहिला घ्यायचं.
बघायलाच कधी म्हणजे आपण असं सरळ जरी चालत गेलो तरी ते खूप लांब आहे. हे जर डोंगर बघितलं, आय डोंट थिंक आय सीन एनिथिंग ॲज ब्युटिफुल ॲज स्कॅरी. बरोबर 2:30 वाजलेत. आय कॅन नॉट बिलीव्ह दिस. आम्ही 2.5 तासात श्री गुरु दत्तात्रेय चरण पादुका अशा 2 कमानी आहेत तिथं. आणि हेच ते डोंगर आहे जिथं वरती आता इथून दिसत नाही पण आपण केवढ्यावरून आलो बाबा. ते कुठं आहे बघ, केवढ्यावरती मध्ये. आम्ही लिटरली आपण स्वर्गातच आहे, खरंच स्वर्गात आहे आपण. बरोबर 12ला पहिला पाय ठेवला आणि 2:54 तो टाइम दाखवू तुझ्यावर आता ते. हां तुम्ही 2:58ला आलाय. आय एम लिटरली आउट ऑफ वर्ड्स. म्हणजे मला माहीत नाही काय बोलायचं होतं पण कांट बिलीव्ह की आम्ही 3 तासाच्या आत 10,000 पायऱ्या केल्या आहेत. आणि ती पण ह्याची डिफिकल्टी लेवल म्हणजे 100 आहे. So glad, so happy for this opportunity. खरंच. आणि आता पुढचे 2 तास कसे काढायचे विचार चालू आहे. माझ्या मनात एकच इच्छा होती, 12 तारखेला जेव्हा हे मंदिर उघडेल तेव्हा आपण त्याच्या पायरीशी पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कॉमेंट्समध्ये मला सांगा की तुमच्या आयुष्यातला असा कोणता खास दिवस होता. जय गिरनारी. काय झालं? काय आलं, मी सगळ्यांच्या मी चढणार आणि तिथं मी हार्ट रेट माझा बघितला 190, 200. म्हणलो ह्याच्या पुढं हार्ट रेट गेल्यावर हाड जाते बंद. म्हटलं काही पुढे नाही गरज आहे, तसं आहे त्याचं युटर्न. नंतर एका माणसाला घेतला टपरीवर, त्याला म्हटलो, तो म्हटला पालखी में बैठो गया. म्हटलं पालखी की नाही, तू मेरे को छोड़ने आने चलो. म्हणलं आऊंगा, कितना दोगे? 700-800 दिले. चल म्हणलं. होय, तू खाली येण्यासाठी एका माणसाला पैसे देऊन घेऊन गेलास नुसतं चालत यासाठी? काही कारण नाही त्याला, पण दिले. शेडशी त्याचा बी धंदा होते. तुमच्यासाठी मी एक भेट आणले. आंघोळ गेलायस काय? बस बाबा खाली. हे दत्त महाराजांच्या पादुकांवरचं फुल आहे. थँक्यू.